शिवांबू भक्षणं यस्तु नित्यं कुर्वन् दिने दिने अक्षाराम्लकटुन्यत्ति स सिद्धि शीघ्रं रुच्छति। सर्वोपद्रव निर्मुक्तः सदाशिव वपुर्धरः ब्रह्मांड गोलके क्रीडन देववन्मोदते चिरम। जो माणूस नियमित शिवांबू प्राशन करील, जो भोजनात खारे आंबट व कडू पदार्थ घेणार नाही, त्याला तात्काळ सिद्धी प्राप्त होईल। सर्व उपद्रवांपासून तो मुक्त राहील। श्री शंकरासारखे शरीर तो धारण करील व पुष्कळ काळ ब्रह्मांडात क्रीडा करणाऱ्या देवांप्रमाणे आनंद प्राप्त करील। महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा। कोल्हापुरातील निसर्गरम्य परिसर रंकाळा शांत संपन्न जीवनाची साक्ष देणारा। रंकाळ्यापासून जवळच असलेल्या साने गुरुजी वसाहत येथे आहे डॉक्टर शशी पाटील यांचे शिवांबू भवन, अर्थात शिवांबू भवन व निसर्गोपचार केंद्र। येथे प्रवेश केल्यानंतर आरोग्य संपन्न जीवनासाठी काय करावे आणि काय करू नये हे सांगणारे फलक जागोजागी लक्ष वेधून घेतात। हे संस्थेचे कार्यालय आहे। येथे आनंद कुंजची अधिक माहिती मिळते। तसेच येथे पोहोचण्यासाठी वाहनाची व्यवस्थाही होऊ शकते। येथूनच थोड्या वेळात आपण आनंद कुंजच्या निसर्गरम्य परिसरात पोहोचतो। विस्तीर्ण परिसर, हिरवेगार डोंगर, गर्द हिरवळ, मन मोहून टाकणारा निसर्गरम्य परिसर। जवळच स्वच्छ कासारी नदी। आवाजाच्या व हवेच्या प्रदूषणाचा लवलेशही नाही। 24 तास भन्नाट वारा। तब्बल 30 एकराचा हा परिसर तुमच्यावर मोहिनी घालतो। इथूनच सुरू होतं निसर्गाच्या स्वाधीन होणं। स्वास्थ्यपूर्ण आयुष्याकडे टाकलेलं हे आपलं पहिलं पाऊल असतं। आनंद कुंज हसतमुखाने आपलं स्वागत करते। डॉक्टर शशी पाटील यांनी सुरू केलेल्या संस्थेचा प्रचार आणि प्रसार त्यांचे सुपुत्र डॉक्टर नितीन पाटील व डॉक्टर सारंग पाटील समर्थपणे करीत आहेत। पौराणिक काळापासून चालत आलेल्या शिवांबू पानाच्या महत्वाबाबत डॉक्टर नितीन पाटील सांगतात। अब शिवांबू के बारे में थोड़ा बहुत जानना होगा तो ये दिखता है कि इसका थोड़ा सा पौराणिक इतिहास देखा जाए तो भगवान शिव जी ने देवी पार्वती को बताई गई ये शिवांबू कल्प विधि है। 107 श्लोकों में डामरतंत्र ग्रंथ में इस शिवांबू कल्प विधि का उल्लेख आता है। इसका और पौराणिक इतिहास देखा जाए तो ये दिखता है कि पुराने जमाने में सभी योगी लोग खुद का स्वमूत्र खुद पीते थे। आप सोचेंगे कि शिवांबू का और योगी लोगों का क्या संबंध आ सकता है, स्वमूत्र पान का क्या संबंध आ सकता है। लेकिन हम देखते हैं कि जो कोई योगी है जो पहाड़ियों में जंगलों में जाके बैठा है, उसके जीवन का उद्देश्य यही है कि शरीर से परे कोई अस्तित्व है और उस अस्तित्व को पाने के लिए वो तप करता है। उसमें वो आसन करता है, प्राणायाम करता है, ध्यान धारणा करता है। लेकिन कोई एक आसन में बैठने के लिए हमारा शरीर शुद्ध होना आवश्यक होता है। तो ऐसा शरीर बनाने के लिए हमारे योग शास्त्र में अलग अलग योगिक क्रियाओं को बताया है। जैसे वमन है, शंख प्रक्षालन है, जलनेति है, सूत्रनेति है, वैसे ही हठ योगा में बताई हुई ये आमरोली क्रिया है। आमरोली क्रिया का मतलब है कि खुद का स्वमूत्र खुद पी के कुछ दिन रहना, 8 दिन, 10 दिन, 21 दिन, 40 दिन। इस तरह से पुराने जमाने में ये योगी लोग खुद का स्वमूत्र खुद पी के रहते थे। जब इस तरह से रहते थे तो उनका ये सप्त धातुओं से बना हुआ जो शरीर है वो शुद्ध 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 पारदर्शी होता जाता था। और जैसे ये शरीर पारदर्शी होता था फिर वो एक आसन में बैठ पाते थे, फिर प्राणायाम होता था, ध्यान धारणा होती थी और फिर वो सम्यक अवस्था, उस मोक्ष अवस्था को प्राप्त कर लेते थे। यानी पुराने जमाने में स्वमूत्रपान का उपयोग
शरीर की शुद्धि के लिए किया गया। पिछले 100 सालों में इसके ऊपर काफी संशोधन हुआ है। जो चीज आपके शरीर की शुद्धि करके शरीर के परे जो अस्तित्व है उस परम अस्तित्व तक पहुंचा सकती है, उसका उपयोग करके हम छोटी मोटी बीमारियों से जरूर मुक्ति पा सकते हैं। आज बहुत सारी दवाइयों का निर्माण मानवीय मूत्र से होता है। यूरोकाइनेस नाम की एक दवाई है जो बहुत सारे कार्डियोलॉजिस्ट या न्यूरोलॉजिस्ट इस्तेमाल करते हैं। एक इंजेक्शन की कीमत 3,500 से 5,500 रुपए तक है। किस चीज से बना है? इट इज टोटली ड्रॉन आउट ऑफ ह्यूमन यूरिन, मानवीय मूत्र से बनता है। CDA2 नाम का एक इंजेक्शन है या एंटीनियोप्लास्टिन नाम के इंजेक्शन है, जिन इंजेक्शन की कीमत 1.5 लाख रुपए है, या एंटी कैंसरस ड्रग्स है जो बिल्कुल मानवीय मूत्र से बनाए जाते हैं। इवन बहुत सारे ऑइंटमेंट्स हम देखते हैं जिसमें जो बेस होता है वो मेडिकेटेड यूरिया होता है। उसका जो अगर मेन सोर्स देखा जाए तो ह्यूमन यूरिन ही होता है। तो यानी मानवीय मूत्र से आज बहुत सारी दवाइयों का इस्तेमाल होता है, तो उसका डायरेक्ट इस्तेमाल भी होता है। तो ये सिर्फ पुरातन उपचार पद्धति है ऐसा नहीं है, इवन सायंटिफिकली प्रूवन उपचार पद्धती है। सेवाभावी वृत्तीने चालवलेल्या या प्रकल्पाची येथे होणाऱ्या उपचारांची माहिती मिळते। शिवांबू उपचार म्हणजे काय व आनंद कुंजमध्ये नक्की कोणते व कशाकशावर उपचार होतात याबाबत डॉक्टर सारंग पाटील सांगतात। कारण आनंद कुंज हा एक असा परिवार आहे, अशी जागा आहे ज्या ठिकाणी आपण स्वास्थ्य काय आहे, स्वास्थ्य हे जीवनाचं मूलभूत ध्येय आहे, मूलभूत गरज आहे हे आपण शिकतो। त्याचबरोबर आपण हे सुद्धा शिकतो की स्वास्थ्य हे प्रत्येकाच्या स्वतःच्या हातामध्ये आहे, अर्थात स्वास्थ्य ही प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे। आजपर्यंत आपण काय समजत होतो? स्वास्थ्य म्हणजे कोणाची जबाबदारी? आपल्या फॅमिली डॉक्टरांची जबाबदारी। आपण काहीही खाल्लं काहीही केलं तरी त्याला दुरुस्त करायचं असेल तर कोण करते? डॉक्टर करते। अशा पद्धतीने आपण आजपर्यंत जीवन जगत आहोत। पण या ठिकाणी स्वास्थ्य, आरोग्य, आपल्या मनाची शांती, आपला आनंद हे सर्व काही आपल्या स्वतःवरती अवलंबून आहे हे आपण या ठिकाणी शिकतो। तेव्हा आनंद कुंजमध्ये मुख्यत्वे आपण शिवांबू, योग, निसर्गोपचार, काही आयुर्वेदीय वनस्पती उपचार, पंचकर्म अशा विना औषध उपचार पद्धतींचा एकत्रितपणे आपण उपयोग करतो। आपण बघतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी विविध प्रकारचे उपचार चालू असतात। हे सगळे उपचारांचा मूलभूत उद्देशच काय असतो की शरीराची शुद्धी करणं आणि त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं। आणि या दृष्टिकोनातून अशा वेगवेगळ्या उपचारांच्या फुलांचा एक गुलदस्ता अर्थात काय आहे? आनंद कुंज आहे। आनंद कुंज हे एक स्वास्थ्य संकुल आहे ज्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या उपचारांना एकत्रित करून विविध प्रकारच्या रोगांवरती आपण उपचार करण्याचा प्रयत्न करतो। आपण पाहाल या ठिकाणी आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत। कोणाला सर्दी आहे, कोणाला ॲलर्जी आहे, कोणाला दम्याचा त्रास आहे, कोणाला हृदयविकाराचा त्रास आहे, कोणाला अतिरक्तदाबाचा त्रास आहे, कोणाला मधुमेहाचा त्रास आहे, कोणाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे। अशा छोट्या छोट्या त्रासांपासून अगदी मोठे मोठे रोग जसं कॅन्सर आहे, अशा रोगांपर्यंत, पॅरालिसिस आहे, हृदयविकारांना हार्ट अटॅक आला होता, ऑपरेशन करायला सांगितलं होतं, बायपास करायला सांगितलं होतं, अशा विविध प्रकारच्या रोगांवरती आज आपण आनंद कुंजमध्ये या नैसर्गिक उपचार पद्धतींचा उपयोग करून उपचार करतो। आणि आज आपण बघत असाल की हे सगळ्यांना एकसारखे उपचार देऊन सुद्धा बरेच लोकांना कसं आहे 10 दिवसांमध्ये खूपसा फरक पडतो आहे, गुण मिळतो आहे। आनंद कुंज ही अशी एक व्यवस्था आहे ज्या ठिकाणी या सुंदर अशा निसर्गरम्य टेकडीवरती आपण या ठिकाणी ह्या सगळ्या नैसर्गिक उपचारांची योजना, नियोजन, आयोजन केलेलं आहे। आनंद कुंजमध्ये होणाऱ्या उपचारांची माहिती घेतल्यावर आपण नक्की बरे होणार याची खात्री पटते आणि सुरू होतो स्वास्थ्यपूर्ण आनंदी जीवनाकडे प्रवास। दिवसाची सुरुवात होते पहाटे 5 वाजता। सर्वप्रथम चालण्याचा व्यायाम। शरीर, मन आणि श्वास लयबद्ध होतात, एकमेकांशी सुसंगती साधतात। या काळात ब्रह्मा बाबा बनणार, हात विष्णू होणार, पाय महेश होणार। ब्रह्मा, विष्णू, महेश आमच्या बरोबरच आहे, तेव्हा आपण चालायचं आहे। चालण्याच्या नियमातून हळूहळू माझ्या मागे तुम्ही सगळे
अर्ध्या तासाच्या चालण्यानंतर विविध व्यायाम प्रकारांना सुरुवात होते. श्वासाच्या लयीचे महत्त्व गुरुजी आपल्याला सांगू लागतात. गुरुजींबरोबर व्यायाम करताना भावते ते त्यांचे निरूपण. आजपर्यंत आपण मारेकरीच होतो. आपल्या शरीराकडून आपण सर्व्हिस घेत होतो, पण सर्व्हिस देत नव्हतो. आता आपण सर्व्हिस द्यायचे. जणू एखादे आख्यान ऐकत आहोत असेच वाटते. हसत खेळत छोटे छोटे किस्से सांगत मिळणारा व्यायाम तनाला व मनाला एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात घेऊन जातो. आपण समृद्ध होतो. आई चित्ती असेल, मुलगा चित्ती असेल, आई दुर्लक्ष करत असेल किंवा दोन्ही पाय, मुलं एकाच वेळेला हट्टासाठी दोन्ही पाय असं आईच असल्यामुळे बाळाला जवळ घेईल आणि पोटाजवळ घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न करेल. मुलाच्या पाठीकडे हात न्यायचे आणि नेमकं बरोबर खरंच बाळ आपलं असेल तर आणखी जवळ घे असं. तोपर्यंत दुसरं बाळ मला का नाही घेत, पार्सिलिटी करतेस काय वगैरे वगैरे, तेव्हा तिला पण घ्यायचं नेमकं बरोबर. पुन्हा श्वास घेऊन जवळ घेऊया. बाळ झोपलेलं बघायचं आणि जमिनीवर पाळण्यात सोडायचं. यानंतर सुरू होतात वेगवेगळ्या उपचार पद्धती. या ठिकाणी हा एंट्रन्स आहे. हा उपचार कक्ष आहे. या ठिकाणी सर्वांगाला मसाज करण्यासाठी मसाजचे वेगवेगळे कक्ष आहेत. हायड्रोथेरपी अर्थात जलचिकित्सेसाठी वेगवेगळे कक्ष आहेत. या ठिकाणी स्त्रियांना व पुरुषांना उपचार देण्यासाठी वेगवेगळे रूम्स आहेत. स्नेहाळ चिकित्सा अर्थात मसाज थेरपी, ज्या ठिकाणी आपल्याला थेरपेटिक मसाज केला जातो. जलचिकित्सा अर्थात हायड्रोथेरपी, या ठिकाणी वेगवेगळे जलचिकित्सेची यंत्रे आहेत ज्यांचा उपयोग करून आपण वेगवेगळे आंघोळीचे प्रकार करून घेतो. हायड्रोथेरपी, मसाज कक्ष आहे. तसंच इथे स्टीम बाथची पण केबिन आहे ज्यामध्ये आपण सर्वांगाला मॉलिश करून रुग्णांना स्टीम बाथ अर्थात स्वेदन चिकित्सा देतो. इथे स्वेदन पेटी आहे ज्यामध्ये ही स्वेदन पेटी आहे ज्याच्यामध्ये रुग्णाला बसायचं असतं. चारी बाजूनी वाफ येते. सर्वांगाला वाफ लागल्यानंतर सर्वांगाला घाम येतो आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने स्नान करायचं असतं. हा सूर्यस्नानासाठी असणारा हा वेगळा कक्ष आहे. या ठिकाणी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये झोपून
सर्व साधक उन्हामध्ये झोपून सूर्यस्नान घेत असतात. रम्य आवारामध्ये असणारं हे सूर्यस्नानाचं स्थान आहे. हा मृत्तिका स्नानासाठी असणारा कक्ष आहे. या ठिकाणी लोकांना सर्वांगाला सुंदर अशी मऊ मुलायम माती बनवली जाते, चिखल बनवला जातो आणि त्याचा लेप सर्वांगावरती लावला जातो आणि तो लेप लावून उन्हामध्ये झोपायचं असतं आणि वाळल्यानंतर स्नान करायचं असतं. अशा मृत्तिका चिकित्सेसाठी असणारा हा कक्ष आहे. हा भूगर्भ चिकित्सा अर्थात वसुंधरा स्नान यासाठी असणारा हा कक्ष आहे. या ठिकाणी उत्तर दक्षिण दिशेमध्ये जमिनीमध्ये एक खड्डा काढून साधकाला झोपायचं असतं. सर्वांग मातीमध्ये झाकलं जातं आणि 20 ते 30 मिनिट मातीच्या अर्थात मातेच्या कुशीमध्ये झोपून घ्यावयाचा हा उपचार आहे. याला वसुंधरा स्नान असे म्हणतात. हळूहळू संध्याकाळ होते. ही वेळ असते सत्संगाची. दिवसभराच्या व्यग्र वेळापत्रकानंतर तना मनाला लागणारी शांतता, स्थिरता यातून मिळते. भजनामुळे आध्यात्मिक भावना जागृत होते. तसेच आपण जे उपचार घेतोय त्याबद्दल दररोज माहितीही मिळत जाते. 8-10 दिवसांच्या या उपचारानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतो. एक अमूल्य ठेवा, मानवी जीवनाचं सूत्र आणि खऱ्या आनंदाची व्याख्या हे सर्व उमगलेलं असतं. माझं नशीब माझ्या हातात, माझं नशीब माझ्या हातात, माझे भाग्य माझ्या हातात, माझे भाग्य माझ्या हातात, माझे आरोग्य माझ्या हातात, माझे आरोग्य माझ्या हातात, माझी शांती माझ्या हातात, माझी शांती माझ्या हातात, माझा धर्म माझ्या हातात, माझा धर्म माझ्या हातात, माझे कर्म माझ्या हातात, माझे कर्म माझ्या हातात, माझे भविष्य माझ्या हातात, माझे भविष्य माझ्या हातात, माझे आयुष्य माझ्या हातात, माझे आयुष्य माझ्या हातात, माझा धनुष्य माझ्या हातात, माझा धनुष्य माझ्या हातात, माझा बाण माझ्या हातात, माझा बाण माझ्या हातात, त्याचा ताण माझ्या हातात, त्याचा ताण माझ्या हातात, तर माझा कान माझ्या हातात, माझा कान माझ्या हातात, माझा प्राण माझ्या हातात, माझा प्राण माझ्या हातात, तर माझा प्राण माझ्या हातात, माझा प्राण माझ्या हातात, माझे प्रयत्न माझ्या हातात, माझे प्रयत्न माझ्या हातात, माझे प्रयत्न माझ्या हातात, माझे प्रयत्न माझ्या हातात, माझे यश माझ्या हातात, माझे यश माझ्या हातात, मीच माझा शिल्पकार, मीच माझा शिल्पकार, मीच माझा चित्रकार, मीच माझा चित्रकार, मीच माझा दावेदार, मीच माझा दावेदार, मीच माझा मामलेदार, मीच माझा मामलेदार, मीच माझा पारेकरी, मीच माझा पारेकरी, मीच माझा मारेकरी, मीच माझा मारेकरी,